नमस्कार, मी शीतल दिलीप सूर्यवंशी, मी राहणार अंकलखोप। आज ॲडव्होकेट विशाल मोतेसाहेब आमच्याकडे आलेले आहेत। आम्ही आज अंकलखोपमध्ये इथं आहे। हे माझं शेतातलं छोटंसं घर आहे अंकलखोपच्या। मी भाजपचा कार्यकर्ता, अनेक सामाजिक कार्यकर्ता अंकलखोपचा असून आज मला विशालदादांनी पुस्तकांच्या गावाबद्दल जी माहिती दिली आणि मला वाटतं शासनाने एक प्रकारे तो आमच्या अंकलखोपचा गौरव केला आहे। कारण की कवी सुधांशू हे नाव माझ्या माहितीप्रमाणे साहित्यामध्ये खूप मोठं नाव आहे आणि ते कवी सुधांशू आमच्या औदुंबरचे होते। त्यांना शासनाने पद्मश्री हा पुरस्कार देऊन पण गौरवलेला आहे आणि त्यांच्या गावाला हा सन्मान किंवा मान मिळणं, पुस्तकाचं गाव म्हणून, ते शासनानं खूप मोठी त्यांना दिलेली एक आदरांजली असं मी समजतो। पण आता ते आमचं कर्तव्य आहे की आमच्या गावामध्ये औदुंबर असेल, तीर्थक्षेत्र महाराजांचं, आमच्या दत्त महाराजांचं, आणि अंकलखोपमध्ये मोठ्या ताकदीनं आणि चांगल्या रीतीनं ते पुस्तकांचं वाचनालय असतील, जी संकल्पना शासन आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्या संकल्पनेनं जे झाले ती चांगल्या पद्धतीनं राबवावी। म्हणजे आपण ऐकलं की महाबळेश्वरच्या भिलार गावी मीही सुद्धा जाऊन आलो आहे, तिथं खूप सुंदर पद्धतीनं ती योजना राबवलेली आहे आणि तिथं पर्यटनाच्या बरोबर अभ्यास साहित्याचा पण मुलांच्यामध्ये आज जे मोबाईलचं वेळ आहे ते कमी करून कुठेतरी साहित्याच्या दिशेने वाचनाचं आवड निर्माण करायची असेल तर पुढच्या वेळेसाठी ते खूप गरजेचं आहे। आणि मलाही प्रकर्षानं ते जाणवलं की आज अंकलखोपसारख्या ठिकाणी जर शासनानं एवढी मोठी जर आम्हाला जबाबदारी दिली आहे तर ती आम्ही पूर्णपणे पार पाडू आणि त्यासाठी जी लागणारी मेहनत आहे ती आमची पूर्णपणे घ्यायची तयारी आहे। त्यांचे जे काय त्यांनी नियम अटी ज्या दिलेल्या आहेत त्या नियम अटीमध्ये राहून आपण ती पूर्णत्वास नेऊया अशी मला आशा आहे। आणि मी विशालदादांच्या सोबत आम्ही संपर्कात राहू। त्यांनी आत्ताच मला मंत्रालयातील एक दोन जे अधिकारी आहेत त्यांचीही माहिती दिली, त्यांच्याशी संपर्कात राहून आम्ही ग्रामपंचायत असतील, आमचे लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आमचे लोकप्रिय नेते संग्रामभाऊ देशमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली ही योजना आम्ही प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने राबवू अशी आम्हाला आशा आहे। धन्यवाद. धन्यवाद.